Hello student, welcome all of you in this YouTube channel MHT CET Physics. Myself लोणकर सर आणि आपण ह्या ठिकाणी क्लास 11 चा थर्ड चॅप्टर मोशन इन ए प्लेन हा स्टार्ट केलेला आहे आणि त्याचं लेक्चर नंबर 4 हे आहे. जर तुम्ही ह्याच्या अगोदरचे लेक्चर्स पाहिले नसतील तर तुम्ही YouTube मध्ये MHT CET Physics हा चॅनल सर्च करून पहिले, दुसरे आणि तिसरे लेक्चर ह्या चॅप्टरवरचे पाहू शकता. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल हा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी असणारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला मिळेल. तर स्टुडंट, आजचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन. आपण मोशनचा ग्राफिकल स्टडी करणार आहे आणि आपण कोणती मोशन स्टडी करणार आहे किंवा कोणत्या मोशनचा स्टडी करणार आहे तर तो आहे रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशनचा स्टडी करणार आहोत. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. रेक्टिलिनियर म्हणजे एका स्ट्रेट लाईनमध्ये होत असलेली मोशन, तर त्याचा ग्राफिकल स्टडी करायचा आहे. मग ग्राफिकल स्टडीमध्ये आपण डिस्प्लेसमेंट टाईम, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी टाईम ह्याचे ग्राफ पाहणार आहोत. मग ग्राफिकल स्टडी ऑफ मोशनमध्ये आपण काय बघूया की सगळ्यात अगोदर व्हॉट इज मीन बाय ग्राफ. ग्राफ म्हणजे काय आहे ते आपण पाहूया. ग्राफ म्हणजे काय आहे की जसं आपण गुगल मॅप पाहतो, गुगल मॅपवरती आपल्याला काय दिलेलं जातो तर एक रूट दिला जातो, तसं ग्राफमध्ये आपल्याला एक डायग्रॅम दिली जाते आणि त्या डायग्रॅमवरून किंवा त्या ग्राफवरून आपण ऑब्झर्वेशन करतो आणि काही कन्क्लुजन तयार करतो. ओके, आणि तो जो ग्राफ आहे तो ग्राफ एका ऑर्गॅनाइज्ड डाटावरती बेस असतो. तर तो कसा असतो ते आपण पाहणार आहे. तर ग्राफ म्हणजे काय? ग्राफ इज ए पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन of two related physical quantities. टू रिलेटेड क्वांटिटी म्हटलं तरी चालेल, फक्त टू रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. ओके, आता हा जो ग्राफ आपण ड्रॉ करणार आहे त्याच्यासाठी नेसेसरी कंडिशन्स काय आहेत किंवा ग्राफ आपण कसा ड्रॉ करणार आहे, तर पहिली जी कंडिशन आहे ती म्हणजे आहे चूज द ॲक्सिस. आता ॲक्सिस कोणता असणार आहे तर एक आहे एक्स ॲक्सिस आणि दुसरा आहे वाय ॲक्सिस. ओके, तर एक्स ॲक्सिसला आपण टाईम घेणार, व्हेलॉसिटी घेणार, डिस्प्लेसमेंट घेणार, हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस म्हणतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पार्टिकलची मोशन स्ट्रेट लाईन म्हणजेच रेक्टिलिनियर मोशन होत असेल तर त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालं, किती वेळामध्ये झालं, मग त्याची व्हेलॉसिटी किती असेल. ओके, तर आपण काय करणार आहे प्रत्येक वेळेस डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम किंवा व्हेलॉसिटी वर्सेस टाईम ग्राफ काढणार आहे. आणि ह्या तीन फिजिकल क्वांटिटीमधली आपण टाईम ही फिजिकल क्वांटिटी फक्त ह्या टॉपिकमध्ये आपण टाईम ही फिजिकल क्वांटिटी अलॉंग द एक्स ॲक्सिस चूज करणार आहे. आता त्याच्यामागचं कारण काय आहे तर हा जो टाईम आहे हा टाईम कधीही निगेटिव्हमध्ये नसतो. म्हणजे एखादी पार्टिकलची मोशन होत असेल किंवा होत नसेल तरीसुद्धा टाईम
हा नेहमी वाढतच जातो, टाईम हा निगेटिव्हमध्ये कधीही नसतो. म्हणून आपल्याला ऑलवेज कुठं जावं लागेल, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला, आणि त्याच्या रिस्पेक्ट मग डिस्प्लेसमेंट काय आहे आणि त्याच्या रिस्पेक्ट व्हेलॉसिटी काय आहे, म्हणजे व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट आपण चूज करणारे अलॉंग द वाय ॲक्सिसला ह्या चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे आहे की आपल्याला स्केल घ्यावं लागतं. ओके, स्केल ऑन एक्स अँड वाय ॲक्सिस. ज्यावेळेस आपल्याला ग्राफ काढत असतो, आपण ग्राफ ड्रॉ करत असतो, त्यावेळेस आपल्याला स्केल घ्यावं लागतं. मग आता सपोज आपण टाईम सपोज घेतला आणि टाईम सपोज असेल 1 इयर. 1 इयर जर टाईम असेल तर आपण स्केल कसं घेणार, तर आपण स्केल असं घेऊ शकतो 0 मंथ, 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ, 4 मंथ, असं 12 मंथपर्यंत जाऊ शकतो. पण त्याच्याऐवजी जर टाईम हा 1 डे असेल तर आपण स्केल कसं घेणार टाईमचं, तर आपण घेऊ शकतो 0 to 10 मिनिट, 20 मिनिट, 30, 40, 50 आणि 60 मिनिट असं घेऊ शकतो. आणि जर सपोज 1 मिनिट असेल तर 0, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद असं करत 60 सेकंदपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला त्या ग्राफचं स्केल असं चूज करायचं आहे की तो जो ग्राफ आहे तो ग्राफ पेपरवरती व्यवस्थित बसेल किंवा त्या ग्राफ पेपरला शोभेल असा ग्राफ काढायचा असतो. म्हणजे फिजिक्समध्ये ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करत असतो त्यावेळेससुद्धा आपल्याला ग्राफ काढावा लागतो. मग तो जो ग्राफ आहे तो एकदम छोटाही काढायचा नसतो किंवा तो एकदम मोठाही काढायचा नसतो, तर तो जो ग्राफ पेपर आहे त्या ग्राफ पेपरला व्यवस्थित शोभेल असा आपल्याला ग्राफ काढावा लागतो. आणि मग हे जे स्केल घेत असताना हे स्केल तुम्ही एक्स ॲक्सिसला डिफरंट घेऊ शकता आणि वाय ॲक्सिसला डिफरंट घेऊ शकता. डिपेंड आहे की वाय ॲक्सिसला क्वांटिटी आणि त्याची मॅग्निट्यूड किती आहे आणि एक्स ॲक्सिसला कोणती क्वांटिटी आहे आणि त्याची मॅग्निट्यूड किती आहे. ओके, तर ह्या काय आहेत बेसिक कंडिशन्स. ह्याच्या अगोदर तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा ग्राफ ड्रॉ केले असतील, तुम्हाला ते माहीत आहे. ठीक आहे, मग आपण टू रिलेटेड फिजिकल क्वांटिटी, कोणत्या रिलेटेड फिजिकल क्वांटिटीचे ग्राफ ड्रॉ करायचे आहेत ते पाहूया. ओके, तर आपण पहिला ग्राफ सुरू करूया. ओके, पहिला ग्राफ, आणि हे जे ग्राफ आपण ड्रॉ करतोय ते रेक्टिलिनियर मोशनला विचारात घेऊन ड्रॉ करत आहे. ओके, तर पहिला जो ग्राफ आहे द पोझिशन टाइम ग्राफ. पहिला ग्राफ आहे द पोझिशन टाइम ग्राफ. द पोझिशन टाइम ग्राफ of an object at rest, ओके, हा ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आता पोझिशन टाइम ग्राफ आहे. पोझिशन कशी आहे, रेस्टला आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम पार्टिकल काय आहे, रेस्टला. तर त्याचा जर आपल्याला टेबल ड्रॉ करायचा असेल, रेस्टला असेल, ह्याचा अर्थ त्याची मोशन काय असेल, तर त्या रेस्टला एखादा पार्टिकल असेल तर अर्थ असा होतो की त्याचं जे पोझिशन आहे ती कॉन्स्टंट आहे, त्यालाच आपण म्हणूया डिस्प्लेसमेंट टाईम. सपोज टाईम आहे 0 सेकंद. सुरुवात करूया. 0 सेकंद, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद आणि 6 सेकंद. आणि सुरुवातीला पोझिशन आहे सपोज 2 मीटर, 2 मीटर, 2 मीटर, 2 मीटर, 2, 2 आणि 2. हा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ओके, तर ग्राफ ड्रॉ करतो मी कसा पहा. ग्राफ ड्रॉ करत असताना आपण एक्स ॲक्सिस एक घेतला आणि त्याच्यानंतर वाय ॲक्सिस एक आपण घेतलेला आहे. ओके, एक्स आणि वाय ॲक्सिस आपण घेतला. आता इथं पोझिशन टाइम ग्राफ आहे, तर आपण वाय ॲक्सिसला काय कन्सिडर करूया, वाय ॲक्सिसला आहे पोझिशन.
पोझिशन म्हणजेच आपण काय घेऊया, डिस्प्लेसमेंट. आणि एक्स ॲक्सिसला आपण काय घेऊया, टाईम घेऊया. आणि हा जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणणार आहे ओरिजिन. ओरिजिनला काय असतात, 0,0 म्हणजे पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट पण 0 आणि टाईमसुद्धा 0. सपोज ही जी पोझिशन आहे ही घेतलेली आहे मीटरमध्ये आणि टाईम सपोज घेतलेला आहे आपण सेकंदमध्ये. तर मी हा 0, त्याच्यानंतर 1 सेकंद, त्याच्यानंतर 2 सेकंद, त्याच्यानंतर 3rd, त्याच्यानंतर 4 आणि 5 सेकंद. ठीक आहे, 6 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो आपण. ओके, मी इथं म्हणतो 6 सेकंद. आणि हा आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. पोझिशनला मी म्हणतो इथं 1 मीटर आणि ह्या ठिकाणी म्हणतो 2 मीटर. आता इथं आपण पॉईंट ड्रॉ करूया. इथं टाईम आहे 0, पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट आहे 2 मीटर. ओके, म्हणजे एक्झाम्पल असं कन्सिडर करूया की एक स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन आहे. हा आहे O 1 2 आणि ह्या फिक्स्ड पॉईंट, हा जो आहे तो फिक्स्ड पॉईंट आहे. आणि फिक्स्ड पॉईंटपासून ऑब्जेक्ट जो आहे, सपोज आपण हा पर्सन घेऊया, हा काय आहे 2 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती आहे. 0 टाईमला 2 मीटर डिस्टन्सवरती. 1 सेकंद झाला 0 टाईमला. एक्स ॲक्सिसला टाईम 0 आणि डिस्प्लेसमेंट 2 म्हणजे हा पॉईंट मिळाला. त्याच्यानंतर टाईम झाला 1, डिस्प्लेसमेंट आहे 2 म्हणजे मला इथून जावं लागेल असं. टाईम 1 आणि डिस्प्लेसमेंट 2च आहे. टाईम 2 झाला, डिस्प्लेसमेंट 2च आहे. टाईम 3 झाला, डिस्प्लेसमेंट 2च आहे. टाईम 4 झाला, डिस्प्लेसमेंट 4च आहे. 5ला सुद्धा डिस्प्लेसमेंट 2च आहे आणि 6ला डिस्प्लेसमेंट 2च आहे. आणि हे सगळे जर पॉईंट आपण जॉईन केले, हे सगळे पॉईंट आपण जॉईन केले, तर व्यवस्थित जॉईन केले तर आपल्याला काय मिळणार, एक स्ट्रेट लाईन मिळणार आहे. ओके, आणि मग ह्याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे. मग कन्क्लुजन काढण्यासाठी कोणते कोणते पॉईंट विचारात घ्यायचे आहेत ते आपण पाहूया. आणि प्रत्येक ग्राफला त्या पॉईंटचा आपण स्टडी करूया, म्हणजे पूर्ण सगळे जे ग्राफ आहेत ते एकदम आपल्या लक्षात राहतील. तर सुरुवातीला आपण पाहूया ग्राफचं नेचर. ओके, पहिला पॉईंट आपण पाहणार आहोत नेचर. दुसरा पॉईंट आपण पाहणार आहोत स्लोप. ओके, नेचर, स्लोप. त्याच्यानंतर रिलेशन. रिलेशन कुणामधलं, रिलेशन कुणामधलं, तर ज्या आपण दोन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी घेतलेल्या आहेत, दॅट इज टाईम आणि पोझिशन, ह्या दोघांमधलं रिलेशन काय आहे ते फाइंड आउट करायचे. त्याच्यानंतर आपण थर्ड क्वांटिटीचा स्टडी करणार आहे. थर्ड क्वांटिटीमध्ये पहिला पॉईंट येणार आहे, थर्ड क्वांटिटी ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट थर्ड क्वांटिटीमध्ये आपण पाहणार आहोत त्याची ॲव्हरेज मॅग्निट्यूड, ॲव्हरेज आणि इन्स्टान्स्टॅनियस मॅग्निट्यूड काय असेल ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, एरिया अंडर कर्व. ओके, ह्या पॉईंटनं आपण प्रत्येक ग्राफ स्टडी करणार आहोत. तर हा ग्राफ आपण ड्रॉ केला. हा ग्राफ कोणाचा आहे, पोझिशन टाईम ग्राफ आहे ऑफ ॲन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट. तर ह्याचा म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे 0 सेकंदला जागेवरती, 1 सेकंद झाला तरी डिस्प्लेसमेंट 2 मीटर, 3 सेकंद झाला तरी 2 मीटर, 4 सेकंद 2 मीटर, 5 सेकंद 2 मीटर, 6 सेकंद 2 मीटर. म्हणजेच हा जो ऑब्जेक्ट आहे, ही जी बॉडी आहे, ही बॉडी काय आहे, ॲट रेस्टला आहे. ओके, तर आता ह्याचा आपण स्टडी करूया. स्टडी करताना पहिल्यांदा विचार करूया नेचरचा. नेचर कसं आहे, आता 3 प्रकारचे नेचर्स आपण पाहणार आहे. एक आहे कॉन्स्टंट ग्राफ. ओके, हा जो ग्राफ आहे त्याला आपण म्हणणार आहे कॉन्स्टंट ग्राफ. आणि त्याच्यामध्ये ही जी लाईन आहे कॉन्स्टंट ग्राफमध्ये, ही जी लाईन आहे ग्राफची जी लाईन आहे जी आपण ड्रॉ केलेली, ती एकतर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल किंवा एकतर ती वाय ॲक्सिसला पॅरलल असेल. ओके, त्याच्यानंतर स्लोपचा एक फॉर्म्युला मी लिहून ठेवतो.
स्लोपचा जो फॉर्म्युला आहे तो स्लोपचा फॉर्म्युला आपण घेतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा एक फॉर्म्युला आहे, ह्याला आपण म्हणणार आहे स्लोप. स्लोप कसा काढायचा वगैरे ते पण आपण नंतर पाहूया. ओके, तर पहिला पॉईंट आहे नेचर. नेचर म्हणजे कसं आहे, तर नेचर आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटमध्येच काय म्हणणार आहे, स्ट्रेट लाईन पॅरलल टू स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ओके, हे झालं ह्याचं नेचर. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे की स्लोप काय आहे, तर स्लोप किती असेल, स्लोप ऑफ द ग्राफ. स्लोप ऑफ द ग्राफ, तर ह्याच्यासाठी आपण कोणतेही दोन पॉईंट कन्सिडर करूया. सपोज आपण हा पॉईंट कन्सिडर केला x1 आणि सपोज हा पॉईंट आपण कन्सिडर केला x2 आणि हिथला जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणूया y1 आणि x2 टाइम असताना जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणूया y2. तर स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 ची व्हॅल्यू किती आहे 2 मीटर मायनस y1 ची व्हॅल्यू पण किती आहे 2 डिवायडेड बाय x2 ची व्हॅल्यू किती आहे 4 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे 2. 2 मायनस 2 0 बाय 4 मायनस 2 2 0 बाय 2 किती मिळाले 0. म्हणजे स्लोप ऑफ द ग्राफ काय आहे 0. आणि जर ग्राफचा जर स्लोप 0 असेल तर तो पॉईंट काय असतो रेस्टला. ओके, स्लोप ऑफ द ग्राफ काय आहे 0 आहे. हेन्स ऑब्जेक्ट ॲट रेस्टला. त्याच्यामुळं ऑब्जेक्ट हा कुठं आहे रेस्टला आहे. त्याच्यानंतर रिलेशन बघूया आपण. रिलेशन काय आहे पोझिशन आणि टाईममध्ये, तर काय आहे की टाइम इन्क्रीज होतोय परंतु पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज. ओके, टाइम increases but position does not change. ओके, चेंज होत नाही म्हणजे कशा आहे ती रेस्टला आहे. आणि स्लोप अजून एक गोष्ट काय सांगतो की थर्ड जी फिजिकल क्वांटिटी आहे किंवा थर्ड जी क्वांटिटी आहे ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते सांगायचं काम सुद्धा करतो स्लोप. ते आपण पाहूया पुढच्या ग्राफमध्ये. हे झाली थर्ड पार्टी. मग थर्ड पार्टी कोण आहे तर पोझिशन आणि टाईम ह्यांचा ग्राफ, ह्याच्यामध्ये थर्ड पार्टी येणार नाही. ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस इथं पण हा पॉईंट नसणार आहे. ह्याच्यामध्ये एरिया अंडर द कर्व आपण काढूया. एरिया काढूया आपण, म्हणजे सपोज आपण हा कर्व घेतला, सपोज एवढाच कर्व आपल्यापाशी, एवढाच कर्व आपण, तर एरिया अंडर द कर्व सपोज x1 आणि x2 मधला एवढा घेऊया एरिया अंडर द कर्व. तर हा जर एरिया काढायचा असेल तर एरिया कसा काढणार इथं, एरिया इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. बरोबर आहे. तर एक कशाचे मल्टिप्लिकेशन करणार x2 मायनस x1 मल्टिप्लाय काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लाय आपल्याला x करावं लागेल. x म्हणजे काय आहे पोझिशन 1 मीटर आणि 2 मीटर, म्हणजे जसं आपण लेंथ इंटू ब्रेथ करतो. तर ही लेंथ कशी काढणार x2 मायनस x1 आणि ही जी ब्रेथ आहे ती कशी आहे 0 to 1 1 to 2 आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे पोझिशन, म्हणजे b ची व्हॅल्यू किती आहे x. म्हणून x2 मायनस x1 मल्टिप्लाय ही पोझिशन आपण घेतली, ह्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला मिळाला एरिया. ओके, त्याच्यानंतर पुढचा ग्राफ आपण स्टडी करूया. पुढचा ग्राफ आहे पोझिशन टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. सेकंड ग्राफ असा आहे, मी ह्याच्यामध्येच करतो. द पोझिशन टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. ओके, हा x
हा वाय ॲक्सिस पण आहे असा ठेवतो आणि फक्त मी काय करतो, डाटा चेंज करतो. आता आपल्याला काय करायचंय, व्हेलॉसिटीसाठी पाहिजे ना, व्हेलॉसिटी. द पोझिशन टाइम ग्राफ म्हणून मी इकडे काय घेणार आहे, पोझिशनलाच आपण काय म्हणूया, डिस्प्लेसमेंट घेऊया आपण एक्स. त्याच्यानंतर वाय एक्सला काय घेतला आपण, टाइम. युनिफॉर्म व्हेलॉसिटीचा म्हणजे इथं मी व्हेलॉसिटी घेणार आहे. मला इथं मॅग्निट्यूड चेंज करावे लागतील टेबलमध्ये. टाइम 0 1 2 3 4 5 6, व्हेलॉसिटी सुरुवातीला 0, त्याच्यानंतर झाली 2, त्याच्यानंतर झाली 4, त्याच्यानंतर झाली 6 नंतर झाली 8 आणि नंतर झाली 10, नंतर झाली 12. आता हा ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर हा ग्राफ ड्रॉ करत असताना मी इथं काय करतो, 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 6. ओके, डिस्टन्सेस थोडेफार चेंज होतील. आता इथं टाइम 0 व्हेलॉसिटी 0 पॉईंट मिळाला हा. टाइम 1 व्हेलॉसिटी 2 म्हणजे 2 आणि 1 पॉईंट मिळाला हा. त्याच्यानंतर टाइम 2 व्हेलॉसिटी 4, ओके, हा पॉईंट मिळाला. त्याच्यानंतर टाइम 3 व्हेलॉसिटी 6, ओके. आणि असे सगळे पॉईंट्स आपल्याला मिळत राहतील. आणि जर हे पॉईंट आपण जॉईन केले तर आपल्याला ग्राफ असा मिळणार आहे. ओके, हा जो ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे, द पोझिशन टाइम ग्राफ ऑफ ॲन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. ही जी व्हेलॉसिटी आहे ती युनिफॉर्म आहे का, तर 0 सेकंदला व्हेलॉसिटी 0, 1 सेकंदमध्ये व्हेलॉसिटी 2, पुढच्या 1 सेकंदमध्ये किती झाली, तर 4 - 2 किती मिळाली, 2च मिळाली ना. 4 - 2 2च असणार आहे. त्याच्यानंतर 6 - 4 2च असणार आहे. 8 - 6 2च असणार आहे. 10 - 8 2च असणार आहे. आणि 2 - 1 1 सेकंद, 3 - 1 1 सेकंद. म्हणजे पहिल्या 1 सेकंदला व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद, दुसऱ्या 1 सेकंदला 2 मीटर पर सेकंद, तिसऱ्या सुद्धा 1 सेकंदला 2 मीटर पर सेकंद, त्याच्यानंतर चौथ्या 1 सेकंदला 2 मीटर पर सेकंद. ह्याचा अर्थ ही जी व्हेलॉसिटी आहे ही कशी आहे, युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे. आणि युनिफॉर्म व्हेलॉसिटी कोणाला म्हणतो, जर ऑब्जेक्टची मॅग्निट्यूड सेम असेल. म्हणजे प्रत्येक वेळेस व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड किती मिळाले आपल्याला, 2 2 2 2. आणि जर डायरेक्शन सेम असेल, आपण कन्सिडर काय केले, रेक्टिलिनियर मोशन केली. आणि ऑब्जेक्ट हा नेहमी कुठं चालला आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला. म्हणजे डायरेक्शन पण सेम, मॅग्निट्यूड पण सेम. म्हणजे ही व्हेलॉसिटी कसली असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. आणि ते युनिफॉर्म व्हेलॉसिटी आणि टाईम ह्यांचा आपण ग्राफ काढलेला आहे. पण द पोझिशन टाइम ग्राफ ऑफ ॲन ऑब्जेक्ट, ओके, व्हेलॉसिटी आपण खरं थर्ड पार्टिकलला काढणार आहोत. इथं आपण इथं एक्स घेऊया. टाइम 0 डिस्प्लेसमेंट 0, टाइम 1 सेकंद डिस्प्लेसमेंट 2 मीटर झालं, टाइम 2 सेकंद डिस्प्लेसमेंट 4 मीटर झालं. तर चेंज इन डिस्प्लेसमेंट किती आहे, 2 - 0 डिस्प्लेसमेंट 2 आणि 1 - 0 1. तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम काय होणार आहे, व्हेलॉसिटी. म्हणजे 2/1 व्हेलॉसिटी काय झाली, 2 मीटर पर सेकंद. म्हणजे ही अगेन काय मिळाले आपल्याला, 2 मीटर पर सेकंद. हे डिस्प्लेसमेंट, पण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम काय होतो, व्हेलॉसिटी. म्हणून 2 मीटर पर सेकंद, 2 / 1 परत काय असणार आहे, 2 / 1 2 मीटर पर सेकंद. हे लक्षात आलं का. म्हणजे इथं व्हेलॉसिटी प्रत्येक वेळेस किती मिळाली, 2 मीटर पर सेकंद. जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि त्याचा ग्राफ आपण 1 सेकंदला डिस्प्लेसमेंट 2 मीटर, दुसऱ्या सेकंदला 4 मीटर, तिसऱ्या सेकंदला 6 मीटर असं डिस्प्लेसमेंट घेतलेले आणि हे पॉईंट जॉईन केले. तर आपल्याला ह्या ग्राफवरून स्टडी करायचा आहे ह्या सगळ्या पॉईंटचा. ओके, ह्या सगळ्या पॉईंटचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे नेचर. तर नेचर कसं आहे, स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस किंवा अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस.
ओके, म्हणजे हे जे नेचर आहे हे स्ट्रेट लाईन आहे, पण स्ट्रेट लाईन कसं आहे, अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे जसजसा टाईम वाढत चाललेला आहे तसतसा ग्राफ काय होत चालला आहे, इन्क्रीज होत चालला आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट टाईम इन्क्रीज झाला, डिस्प्लेसमेंट वाढत चाललं, म्हणजे हा स्ट्रेट लाईन आहे अलॉंग द एक्स ॲक्सिस. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट स्टडी करूया, स्लोप. आता ह्याचा जो स्लोप आहे तो स्लोप कसा फाइंड आउट करूया, तर सपोज हा पॉईंट घेऊया आपण y2, हा पॉईंट घेऊया y1. इथला पॉईंट असेल टाईम घेतला आहे t1 आणि इथला टाईम असेल t2. ओके, फॉर्म्युला काय आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ओके, ह्याला मी x1 म्हणू शकतो, x2, कारण हा अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे म्हणून हा x1 x2. डिस्प्लेसमेंटला तुम्ही यस हा सुद्धा सिम्बॉल वापरू शकता, गडबड व्हायला नको, नाहीतर ह्या ठिकाणी पण एक्स, ह्या ठिकाणी पण एक्स. डिस्प्लेसमेंटसाठी आपण म्हणूया यस. ओके, तर y2 ची व्हॅल्यू किती आहे 4 मायनस y1 ची व्हॅल्यू किती मिळाली 2 डिवायडेड बाय x2 ची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे 1, 4 मायनस 2 डिवायडेड बाय 2 मायनस 1 1, म्हणजेच काय झालं 2 मीटर पर सेकंद. बरोबर आहे, व्हेलॉसिटी किती मिळाली 2 मीटर पर सेकंद. म्हणजे ह्या जो स्ट्रेट लाईन आहे, ही जी स्ट्रेट लाईन आहे त्याचा जो स्लोप आहे 2 मीटर पर सेकंद, ही काय आहे व्हेलॉसिटी. आणि हा जो स्लोप मिळालेला आहे, हा स्लोप कसा मिळालेला आहे, पॉझिटिव्ह मिळालेला आहे. स्लोप कसा मिळालेला आहे, पॉझिटिव्ह. म्हणून जी थर्ड पार्टी आहे म्हणजे कोण आहे, व्हेलॉसिटी. थर्ड पार्टी म्हणण्याऐवजी ॲक्च्युली काय म्हटलं पाहिजे की थर्ड क्वांटिटी जी आहे, थर्ड क्वांटिटी ती कोणती आहे, थर्ड क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी. आणि ती व्हेलॉसिटी कशी मिळाली आपल्याला, पॉझिटिव्ह. का पॉझिटिव्ह, कारण ह्याचा स्लोप पॉझिटिव्ह आहे. आता स्लोप म्हणजे काय की सिंपल मी तुम्हाला सांगतो, स्लोप म्हणजे काय की स्लोप म्हणजे आपण म्हणूया उतार. ओके, उतार, स्लोप मराठीमध्ये शब्दशः अर्थ घ्यायचा म्हटलं तर उतार. ओके, म्हणजे आपण काय म्हणतो की रोड आहे, रोडला उतार आहे, उतार म्हणजेच काय झाला, स्लोप. आता मी पट्टी अशी घेतोय, काही वेळेस तुम्हाला डायरेक्ट ग्राफ बघून तुम्ही सांगू शकता की कोणत्या ग्राफचा स्लोप हा जास्त आहे आणि कोणत्या ग्राफचा स्लोप हा कमी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथं पहिला ग्राफ ड्रॉ करतो, त्याच्यानंतर दुसरा ग्राफ ड्रॉ करतो. ओके, आणि त्याच्यानंतर तिसरा ग्राफ ड्रॉ करतो. ओके, हे 3 ग्राफ मी ड्रॉ केलेले आहेत. तर सगळ्यात कमी स्लोप कोणाचा, ह्याचा, कारण हा तर हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल आहे म्हणजे इथं उतार नाही. बरोबर आहे, उतार नाही, म्हणून इथं स्लोप काय आहे 0. सगळ्यात जास्त उतार किंवा इन्क्लाइन्ड लाईन कोणती दिसती, ही दिसते ना, ही लाईन आहे हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल लाईनला जर ग्राफ हा हॉरिझॉन्टल असेल तर स्लोप 0 असणार आहे. हॉरिझॉन्टलपासून ही जी स्केल आहे ही जास्त इन्क्लाइन्ड घेतली म्हणजे ह्या ग्राफचा स्लोप जास्त असणार आहे. आणि ही काय झाली, कमी घेतली म्हणजे ह्याचा स्लोप कमी. आणि मी जर एक्सला परत पॅरलल घेतली तर स्लोप काय झाला, 0 झाला. म्हणजे तुम्ही ग्राफ पाहून सुद्धा लगेच सांगू शकता की स्लोप हा 0 आहे, जास्त आहे का कमी आहे. ओके, आणि हा जो स्लोप असणार आहे, हा स्लोप म्हणजेच काय असणार आहे, व्हेलॉसिटी असणार आहे. कारण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, स्लोपचा फॉर्म्युला काय, y2 मायनस y1. तर y2ला कोण घेतलेलं आहे, yला आपण घेतलेला आहे डिस्प्लेसमेंट, आणि एक्स ॲक्सिसला कोण घेतलेला आहे, टाईम. तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजेच मी ह्याला y2 मायनस y1 म्हणण्यापेक्षा मी ह्याला असं पण म्हणू शकतो, चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम. आणि चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम म्हणजे स्लोप, आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम ह्यांचा रेशो कोण असतो, ह्यांचा रेशो असतो व्हेलॉसिटी. म्हणजे इथं ह्या स्ट्रेट लाईनचा जो स्लोप आहे तो स्लोप म्हणजेच कोण आहे, व्हेलॉसिटी आहे. ओके, आणि मग ही लाईन जर स्ट्रेट लाईन असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी स्लोप काढला, ह्या ठिकाणी स्लोप काढला किंवा ह्या ठिकाणी स्लोप काढला, स्ट्रेट लाईनला कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही स्लोप काढत गेला
तरी तो स्लोप हा जो इन्क्लाइंड लाईन आहे किंवा हा जो उतार आहे तो चेंज होत नाही. म्हणजे इथं स्लोप काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, ही जी स्ट्रेट लाईन आहे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस त्याचा स्लोप हा कॉन्स्टंट आहे आणि तो स्लोप म्हणजेच कोण असणार आहे, व्हेलॉसिटी. म्हणून आपल्याला काय समजलं, थर्ड क्वांटिटी कोणती आहे, व्हेलॉसिटी, आणि ती पण कशी मिळाली आपल्याला, पॉझिटिव्ह मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण कसं काढणार आहे, तर टोटल टाइम डिवायडेड बाय व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम आपण काढणार आहे. ओके, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. तर पाहूया आपण की ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढायची. ठीक आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल टू काय फॉर्म्युला आपण बघितला, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन काय आहे, टोटल टाइम आहे. टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्प्लेसमेंट किती ह्या ठिकाणी, टोटल डिस्प्लेसमेंट तर 0 टू कितीपर्यंत झाले, 12 पर्यंत झाले. तर टोटल डिस्प्लेसमेंट आहे 12 आणि टाइम किती लागला, 0 टू 6 सेकंद म्हणजे लागला 6. 12/6 किती झाले, 2 मीटर पर सेकंद झाले. म्हणजे ही काय झाली, ॲव्हरेज व्हेलॉसिटी झाली. आता इन्स्टंटेनियस काय असणार आहे, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय आहे, तर एका इन्स्टंट टाईमला किंवा एका पर्टिक्युलर टाईमला असणारी व्हेलॉसिटी त्याला आपण म्हणतो इन्स्टंट व्हेलॉसिटी. सपोज आपण पार्टिकल हिथं असताना व्हेलॉसिटी काढायची म्हटलं तर हिथं टाईम किती आहे 2 आणि डिस्प्लेसमेंट किती झालं 4. ओके, तर त्याला मी काय म्हणतो, इन्स्टंटेनियस म्हणजे आपण टाइम इंटरवल न घेता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आपण घेतोय. तर डिस्प्लेसमेंट सपोज हिथं y2 ला मला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढायची, तर y2 ला डिस्प्लेसमेंट किती 4 आणि y2चा टाइम किती 2, तर 4/2 किती मिळाला, 2 मीटर पर सेकंद. कुठंही काढू शकतो आपण इन्स्टंट टाईमला. सपोज 3ऱ्या सेकंदाला मला व्हेलॉसिटी काढायची, तर टाइम किती झाला 3 आणि डिस्प्लेसमेंट किती झालं 6/3 किती झाला 2 मीटर पर सेकंद. सपोज मला 5व्या सेकंदाला व्हेलॉसिटी काढायची, 5व्या सेकंदाला, तर टाइम किती झाला 5 आणि डिस्प्लेसमेंट किती आहे 10/5 किती झाले 2 मीटर पर सेकंद. म्हणजे ही जी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आहे आणि ही काढलेली आपण कसली आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ह्या दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे. म्हणजे अजून एक पॉईंट आपल्या लक्षात येतो ह्या ग्राफवरून, जर आपला ग्राफ हा स्ट्रेट लाईन असेल अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस तर त्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि त्याची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ही सेम असणार आहे. ओके, त्याच्यानंतर एरिया अंडर कर्व. आता इथं एरिया अंडर कर्व आपल्याला कोण मिळणार आहे, तर तो मिळणार आहे मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, एरिया अंडर कर्व आपल्याला कोण मिळणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. की डिस्प्लेसमेंट किती झालं त्याची मॅग्निट्यूड त्याला आपण म्हणणार आहे एरिया अंडर कर्व. सपोज आपण टाइम घेतला, हा टाइम t1 आणि हा टाइम घेतला t2, तर आपल्याला हा जो एरिया अंडर द कर्व आहे, हा जर एरिया आपण कॅल्क्युलेट केला तर हा एरिया आपल्याला काय मिळणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. मग हा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर इथं एक रेक्टँगल बनवू शकतो. अँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ, आणि ह्या ठिकाणी ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला, आणि ह्या एरिया 1 म्हणूया, हा एरिया 2 म्हणूया. ह्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, एरिया अंडर द कर्व मिळेल. मग तो आपण टोटल कर्वच्या अंडर काढू शकतो किंवा एका पर्टिक्युलर टाइम ड्युरेशनमध्ये सुद्धा एरिया अंडर द कर्व काढू शकतो. ओके, तर हा झाला द पोझिशन टाइम ग्राफ ऑफ ॲन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. ओके, युनिफॉर्म व्हेलॉसिटी, पण ही कशी होती, अलॉंग पॉझिटिव्ह ॲक्सिस, अलॉंग पॉझिटिव्ह
एक्स ॲक्सिस, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आता नेक्स्ट जो ग्राफ आपल्याला पाहायचा आहे तो ग्राफ आहे द पोझिशन टाइम ग्राफ ऑफ ॲन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. अलॉंग कसा काढायचा आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, पटकन आपण ग्राफ ड्रॉ करूया. व्हेलॉसिटी नंतर आपल्याला अजून ॲक्सलरेशन सुद्धा पाहायचं आहे. सगळा टॉपिक आपण हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन आहे ते सगळं आपण ह्या एकाच सिंगल व्हिडिओमध्ये संपवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही पहा. ह्याच्यावरती बरेच क्वेश्चन CET मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके, अलॉंग द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस मी टेबल ड्रॉ करतो. सपोज आपल्याला काय घ्यायचं आहे, एक्स आणि टाइम. एक्स म्हणजे कोण आहे, डिस्प्लेसमेंट. त्याला एक्स म्हणण्यापेक्षा मी यस म्हणतो. यस म्हणजे आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट घेतलं आपण मीटरमध्ये, टाइम आपण घेणार आहे सेकंडमध्ये. 0 1 2 3 4 5 6 टाइम घेतला. आता डिस्प्लेसमेंट आपण काय घेऊया, तर डिस्प्लेसमेंट घेत असताना आपण घेऊया सपोज 0 ला 12 मीटर, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 8 6, त्याच्यानंतर घेऊया आपण 4, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 0 असा घेऊया. ग्राफ ड्रॉ करूया. ओके, ग्राफ ड्रॉ करूया. एक्स ॲक्सिस, त्याच्यानंतर इकडं कोण घेऊया आपण, वाय ॲक्सिस. इथं 0, 0. एक्स ॲक्सिसला घ्यायचा आहे टाइम. टाइम कशामध्ये घ्यायचा आहे, सेकंडमध्ये. त्याच्यानंतर वाय ॲक्सिसला कोण घ्यायचं आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशामध्ये घेतलंय, मीटरमध्ये घेतलंय. आणि डिस्प्लेसमेंटचा जो सिम्बॉल आहे तो काय घेऊया आपण, यसमध्ये. मी इथं म्हणतो मीटर, कन्फ्युजन व्हायला नको. त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद, 6 सेकंद. ठीक आहे, आपल्याला 12 पर्यंत जावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ॲक्च्युली ग्राफ कसा काढला पाहिजे की डिस्टन्सेस हे सेम घेतले पाहिजेत, तर स्केल बसत नाही ना. तर आपण आयडिया अशी करूया, 0 to 2 करूया. 2 4 6, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 10 आणि त्याच्यानंतर 12. ओके, हे घेतलं वाय ॲक्सिसला. ग्राफ ड्रॉ करूया. टाइम आहे 0, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट किती आहे, 12. 0 ला 12 मिळालं. 1 ला किती मिळाला आहे, 10 मिळाला आहे. 2 ला किती मिळालेला आहे, 8 आहे. त्याच्यानंतर 3 ला किती आहे डिस्प्लेसमेंट, 6 आहे. 4 ला किती आहे, 4 आहे. त्याच्यानंतर 5 ला किती आहे, 2 आहे. आणि 6 ला किती आहे, 0 आहे. आणि हे जर आपण हा जर ग्राफ आपण ड्रॉ केला तर हा ग्राफ काय मिळणार आहे आपल्याला, हा ग्राफ परत आपल्याला मिळणार आहे स्ट्रेट लाईन ग्राफ मिळणार आहे. ओके, आणि मग हा जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन ग्राफ आहे, पण कसा आहे, अलॉंग द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, कारण ज्यावेळेस टाइम इन्क्रीज होतोय त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय होतोय, डिक्रीज होतोय. ओके, तर पहिल्यांदा नेचर कसं आहे, नेचर आहे स्ट्रेट लाईन नेचर आहे, पण कसं आहे, अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. त्याच्यानंतर स्लोप कसा येईल, तर स्लोप फाइंड आउट करूया. सपोज हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी, ह्या दोन पॉईंटमध्ये आपल्याला स्लोप काढायचा आहे. तर आपण एक छोटासा ट्रायंगल ड्रॉ केला. इथं आपण काय म्हणूया, y2 म्हणूया, ह्याला आपण म्हणूया y1, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं हा असणार आहे x2, हा 1 असेल आणि हा असेल 2, आणि इथला जो टाइम आहे तो असेल x1. स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. थोडंसं मी फास्ट घेतोय कारण आपल्याला अजून ग्राफचा स्टडी करायचे आहेत. y2 किती आहे, y2 आहे 4 मायनस y1 किती आहे, y1 मिळाला आपल्याला 8 डिवायडेड बाय
x2 किती आहे, x2 आहे 4 मायनस x1 किती आहे 2, 4 मायनस 8 किती झाले -4 डिवाइडेड बाय 4 मायनस 2 2, 4/2 किती झाले -2. आणि हा जो स्लोप आहे, हा स्लोप म्हणजे कोण असणार आहे, स्लोप म्हणजे असणार आहे इथं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी का असणार आहे, कारण y2 मायनस y1 म्हणजे काय असणार आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट. आणि x2 मायनस x1, एक्सला कोण आहे टाईम, म्हणजे तो असणार आहे चेंज इन टाईम. म्हणून चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम म्हणजे असतो व्हेलॉसिटी. म्हणून y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा जो स्लोप आहे, आणि तो स्लोप मिळाला -2 मीटर पर सेकंद. ही झाली व्हेलॉसिटी. ओके, किंवा हा झाला स्लोप. आणि ही जी लाईन आहे, ही लाईन आहे स्ट्रेट लाईन. त्याच्यामुळं कोणत्याही दोन पॉईंटला आपण जर स्लोप काढला तर तो स्लोप कसा मिळणार आहे, तो स्लोप मिळणार आहे कॉन्स्टंट, आणि त्याचबरोबर असणार आहे निगेटिव्ह. ओके, म्हणून हिथं जी व्हेलॉसिटी आहे, हिथला सुद्धा स्लोप 2 निघणार आहे. हिथला सुद्धा 2 मीटर पर सेकंद, हिथला पण 2 मीटर, पण ॲक्च्युली -2 मीटर पर सेकंद, -2 मीटर पर सेकंद, -2 मीटर पर सेकंद. म्हणजे काय झालं, मॅग्निट्यूड सेम आहे आणि पार्टिकल कुठं चालला, अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला चाललेला आहे. ओके, सगळ्यात अगोदरची डायग्राम आपण पाहिली ती. म्हणजे ही व्हेलॉसिटी युनिफॉर्म आहे, परंतु काय होतंय, अलॉंग द ही व्हेलॉसिटी आहे निगेटिव्ह, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेलॉसिटी कमी होत चाललेली आहे. हे झालं स्लोपवरून सांगितलं. रिलेशन काय सांगू शकतो, तर डिस्प्लेसमेंट आणि टाईम ह्यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे, तर व्हेन टाईम इन्क्रीजेस डिस्प्लेसमेंट डिक्रीजेस. रिलेशन आपण सांगू शकतो, टाईम इन्क्रीजेस velocity decreases, displacement decreases. कारण रिलेटेड फिजिकल क्वांटिटी कोण आहेत, डिस्प्लेसमेंट आणि टाइम इन्क्रीजेस, डिस्प्लेसमेंट डिक्रीजेस. ओके, डिक्रीजेस. हे झालं रिलेशन. त्याच्यानंतर थर्ड क्वांटिटी कोण असणार आहे, थर्ड क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी. चौथा पॉईंट, थर्ड क्वांटिटी काय आहे, व्हेलॉसिटी. तर ती थर्ड क्वांटिटी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर ते आहे निगेटिव्ह. त्याच्यानंतर ॲव्हरेज आणि आपण काय बघितलं होतं, इन्स्टान्स्टॅनियस व्हेलॉसिटी काय असणार आहे. तर हिथं जर ग्राफ हा स्ट्रेट लाईन असेल, तर जसं आपण अगोदर कॅल्क्युलेशन केलं त्याच पद्धतीनं स्ट्रेट लाईन ग्राफमध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टान्स्टेनियस व्हेलॉसिटी काय असतात, सेम असतात. ओके, म्हणून आपण काय म्हणू शकतो, ॲव्हरेज व्हेलॉसिटी अँड इन्स्टान्स्टॅनियस व्हेलॉसिटी इज सेम. कॅल्क्युलेशन आपण अगोदर केलेला आहे. ओके, तर हा झाला द पोझिशन टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आणि नंतरचा पॉईंट आपण बघूया, द पोझिशन टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. ओके, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी ह्याचा ग्राफ आपल्याला काढायचा आहे, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटीचा. तर नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी कधी असणार आहे, जर इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये अनइक्वल डिस्टन्सेस कव्हर केले तर व्हेलॉसिटी कशी असणार आहे, नॉन युनिफॉर्म. हे आपण लेक्चर नंबर 1 मध्ये स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया, ज्यावेळेस टाईम झिरो होता त्यावेळेस डिस्प्लेसमेंट 0, टाईम 1 सेकंदनं वाढला, डिस्प्लेसमेंट 2 न वाढलं, टाईम अजून 2 न वाढला, डिस्प्लेसमेंट 5 झालं, टाईम अजून 1 सेकंदनं इन्क्रीज झाला, डिस्प्लेसमेंट झालं 12, त्याच्यानंतर इथं झालं 19, आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण म्हणूया 27, आणि इथं आपण म्हणूया सपोज झालं 41 एवढं.
ओके, मग हा जर ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा असेल, हा जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल तर आपण कसा ड्रॉ करू शकतो? एक्स ॲक्सिसला आपण कोण घेणार आहोत? टाइम घेतलेला आहे. इथं 0,0 इथं कोण येणार आहेत? डिस्प्लेसमेंट कशामध्ये घेतलं आपण? मीटरमध्ये घेतलं. डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल काय आहे? यस. डिस्प्लेसमेंट 0 to काय करावं लागेल? 41. मी इथं करतो 0, त्याच्यानंतर 5, नंतर 10, त्याच्यानंतर 15, इथं घेतलं 20, इथं घेतलं 25, इथं घेतलं 30, 35, 40 आणि 45. ग्राफ आपला बसेल. 0 टाइम घेतला 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद आणि 6 सेकंद. ठीक आहे, पॉईंट आपण प्लॉट करूया, ड्रॉ करूया ह्याच्यावरती. लक्षात येत आहे का? टाइम 1 सेकंदनं वाढला, डिस्प्लेसमेंट 2 न वाढलं. टाइम 1 सेकंदनं वाढला, 5 - 2 डिस्प्लेसमेंट 3 ने इन्क्रीज झालं. टाइम परत 1 सेकंदनं वाढला, डिस्प्लेसमेंट किती झालं? 12 - 5 7 न वाढलं. म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये अनइक्वल डिस्टन्सेस काय होत आहेत? अनइक्वल डिस्टन्सेस कवर होत आहेत. म्हणून ही जी व्हेलॉसिटी आहे ही नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी असणार आहे. ओके, मग इथं 0ला 0 हा पॉईंट आपल्याला मिळाला. 1 सेकंदला डिस्प्लेसमेंट झालं 2, म्हणजे इथं पॉईंट आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर जो बरोबर आहे 0 आणि 5च्या मध्ये मिळेल. त्याच्यानंतर टाईम किती झाला? 2. टाईम 2 झाल्यानंतर किती झालं? हे 5 झालं. टाईम झाला 3 नंतर हे किती झालं? 12 झालं. 10च्या जस्ट वरती आपल्याला मिळेल ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर 3 नंतर 4ला किती झालं? 19 म्हणजे 20च्या थोडंसं खाली इथं असणारे 4. त्याच्यानंतर टाईम झाला 5 सेकंद, 27 म्हणजे इथं येईल. 5ला मिळालं 27 आणि 6ला किती मिळालं? 41 म्हणजे हिथं असेल. ओके, आणि हा जर ग्राफ आपण ड्रॉ केला, तर हा ग्राफ आपल्याला असा मिळेल. आणि हा जो ग्राफ आहे ह्या ग्राफला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल ग्राफ. ओके, ह्याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल ग्राफ. आणि ह्याचा स्टडी करायचा. मग नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटीचा जो ग्राफ आहे तो एक्सपोनेन्शियल आहे. ओके, आणि इथं काय होतंय? विथ रिस्पेक्ट टू टाईम डिस्प्लेसमेंट काय होत चाललंय? वाढत चाललंय. म्हणून हा पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियल आहे. आणि निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल पण असतो, तो आपण असा घेऊ शकतो. ठीक आहे, असा घेऊ शकतो. एक्झॅक्ट ह्याच्या उलट म्हणजे असा ग्राफ येऊ शकतो. हा सुद्धा एक्सपोनेन्शियल आहे, पण हा निगेटिव्ह. आणि हा घेतलेला आपण कसा घेतलेला आहे? पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियलचा घेतलेला आहे. ओके, आता इथं नेचर काय लिहू शकतो? नेचर आहे एक्सपोनेन्शियल नेचर आहे. त्याच्यानंतर स्लोप हा प्रत्येक ठिकाणी सेम असेल का डिफरंट असेल? तर प्रत्येक ठिकाणी हा जो स्लोप आहे डिफरंट आहे. सपोज मी इथं एक स्ट्रेट लाईन काढली, ह्याचा स्लोप प्रत्येक ठिकाणी जो उतार आहे तो काय होत चाललाय? चेंज होत चाललाय. म्हणजे स्लोप डिफरंट आहे. प्रत्येक ठिकाणी स्लोप काय आहे? डिफरंट आहे. आणि डिफरंट आहे म्हणूनच ही कशी आहे? नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. जर प्रत्येक ठिकाणी स्लोप हा सेम आला असता तर ती व्हेलॉसिटी कसली झाली असती? युनिफॉर्म झाली असती. त्याच्यानंतर थर्ड क्वांटिटी कोण आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर थर्ड क्वांटिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता थर्ड क्वांटिटी द पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? हा अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस काढलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्लोप मिळणार आहे पॉझिटिव्ह. म्हणून थर्ड क्वांटिटी ही पण काय मिळणार आहे आपल्याला? पॉझिटिव्ह. जर स्लोप पॉझिटिव्ह असेल तर थर्ड क्वांटिटी पॉझिटिव्ह, स्लोप निगेटिव्ह आला तर थर्ड क्वांटिटी असणार आहे निगेटिव्ह. त्याच्यानंतर ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके, थर्ड क्वांटिटीमध्ये ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ह्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आर डिफरंट्स. कारण प्रत्येक ठिकाणी काय आहे? स्लोप डिफरंट आहे. हिथली इन्स्टंट व्हेलॉसिटी वेगळी, बरोबर आहे. हिथली इन्स्टंट व्हेलॉसिटी आपण कशी काढू शकतो?
2/1 म्हणजे किती मिळाली 2 मीटर पर सेकंद. 5/2 काढली तर आपल्याला मिळाली 1.5 मीटर पर सेकंद. इथं 12/3 काढली 3 त्रिक 9 3 चौक 12 4 मीटर पर सेकंद मिळाली. म्हणजे प्रत्येक वेळेस डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आपण केलं तर व्हेलॉसिटी वेगळी मिळते. म्हणजे ती काय झाली इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे 41/6 केलं तर ते काय असणार आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. तर इथं ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय असणार आहेत डिफरंट असणार आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉईंट होता की एरिया. जर सपोज आपण हा एक पॉईंट घेतला, हा एक पॉईंट घेतला आणि हा एक पॉईंट घेतला. सपोज आपण ह्या पॉईंटला म्हणूया ए आणि ह्या पॉईंटला म्हणूया बी. इथं असणारा टाईम आहे T2 आणि इथं टाईम असणार आहे T1. तर ह्यांच्यामधला जो एरिया घेतला तर एरिया अंडर द कर्व हा असणार आहे डिस्प्लेसमेंट. हा असणार आहे डिस्प्लेसमेंट. ओके. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढायची असेल तर सपोज ए आणि बी मध्ये जर ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची असेल आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढायची असेल तर काय करणार. ओके. तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढू शकतो मी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी मी कशी काढणार. तर इथलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते आपण म्हणूया S2 किंवा डेल्टा S अपॉन डेल्टा टी, चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम. ओके. आणि ए आणि बी ह्या दोघांमध्ये जर मी एक स्ट्रेट लाईन जॉईन केली आणि ह्या स्ट्रेट लाईनचा जर मी स्लोप काढला तर ती काय मिळणार आहे मला ए आणि बी मधली ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲक्च्युली स्लोप असा आहे पण मला ए आणि बी मध्ये इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर हा टाईम T1 हा टाईम T2. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीमध्ये आपल्याला टाईम किती लागतो इन्स्टंट म्हणजे स्मॉल टाईम. तर हा टाईम घेतला मी 0 आणि हिथं असणारी व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट. तर ह्या डिस्प्लेसमेंटनं जर आपण ह्या डिस्प्लेसमेंटला आपण ह्या टाईमनं डिवाइड केलं तर मिळणारी जी व्हेलॉसिटी असणार आहे ते असणार आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके. आणि A1ला असणारी पोझिशन आपण म्हणूया x1 आणि Bला असणारी पोझिशन आपण x2 म्हणू शकतो. तर हा झाला द पोझिशन टाइम ग्राफ ऑफ ॲन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. ओके. तर व्हेलॉसिटीचे ग्राफ झालेले आहेत. आता खरं हे लेक्चरची जी लेंथ आहे ती खूप वाढत आहे त्याच्यामुळं आपण काय करूया हे लेक्चर ह्या ठिकाणी स्टॉप करूया आणि नेक्स्ट जे लेक्चर आहे लेक्चर नंबर 5 त्याच्यामध्ये परत आपण ॲक्सेलरेशनचा ग्राफ, त्याच्यामध्ये युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ह्यांचे ग्राफ आपण स्टडी करूया. त्याच्यानंतर हे सगळे पॉईंट स्टडी करूया. पण ॲक्सेलरेशनचा स्टडी करताना थोडासा आपण डिटेल करूया. ओके. तर लेक्चर आपण ह्या ठिकाणी स्टॉप करतोय. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करायचं आहे, चॅनल शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि जे तुमचे काही डाऊट असतील ते डाऊट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट करून देतो. थँक्यू.